नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि GS3 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा पेपर नुकताच झालेला आहे. आणि थोडंसं पेपरच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आयोगानं काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या 25च्या पुढच्या पेपरसाठी नाही, तर पुढे येणाऱ्या 26-27च्या मुख्यची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या पेपरमधून काही इंडिकेशन्स किंवा काही त्या ठिकाणी डायरेक्टिव्ज आयोगाने आपल्याला दिलेले आहेत, ते आपण अत्यंत प्रामाणिकपणे फॉलो केले तर आणि तरच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 होता येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं GS2च्या पेपरमध्ये मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं, ते व्हिडिओ पण मी शेअर केलेत परत एकदा, की GS2ला जसे सब क्वेश्चन्स बघायला मिळाले तसे काही सब क्वेश्चन 100% GS3 मध्ये पण बघायला मिळतील. आणि तेच झालं. एक नाही, दोन नाही, तर 3 सब क्वेश्चन्स आपल्याला 15 मार्काच्या प्रश्नांमध्ये या पेपरमध्ये बघायला मिळाले. आणि GS2च्या पेपरमधून जी काही हिंट आपल्याला मिळाली होती की पेपर कुठेतरी थोडासा अनालिटिकल जाऊ शकतो, पेपर जेवढा वाटतो जसं GS1 त्यातल्यात कम्पॅरेटिव्हली सोपा वाटला, GS2 त्यापेक्षा थोडा सोपा वाटला, GS3 त्यापेक्षा थोडासा कुठेतरी अवघड त्या ठिकाणी कॅटेगरीमध्ये जातोय. आणि त्याच पद्धतीनं पेपर पण सेट झालेला आहे. लकीली एक गोष्ट या ठिकाणी झाली नाही, ती म्हणजे करंट रिलेटेड जास्त प्रश्न आले नाहीत. ॲज एक्सपेक्टेड पेपर 2 मध्ये आपल्याला 3-4 प्रश्न बघायला मिळाले. इथे जर वाधवान पोर्टचा आपण एक बघितला, तो पण ऍक्च्युली पोर्ट रिलेटेड त्यांनी लिंक केला होता, तसं डायरेक्टली करंट रिलेटेड आपल्याला प्रश्न बघायला मिळत नाहीत. मात्र डायनामिक नेचर जर पेपरचं बघितलं तर आपल्याला हिडन बऱ्याचशा करंटच्या फॅक्ट, करंट रिलेटेडचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो, एक्झाम्पल्स लिहावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी डे 1 पासून सांगत होतो की मार्केट तुम्हाला एका गोष्टीकडे डिस्ट्रॅक्ट करत राहणार आहे, मात्र आयोगानं त्या ठिकाणी पेपरच्या टायटलमध्ये दिलेलं आहे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. जवळपास 25% प्रश्न हे महाराष्ट्र रिलेटेड येतील असं मी ओरडू सांगितलेलं होतं. आणि 25% नाही तर कमीत कमी 20% तरी प्रश्न आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक GS3 मध्ये बघायला मिळालेले आहेत. आणि माझा अंदाज असा आहे की केस स्टडीच्या बाबतीमध्ये पण इथिक्सच्या GSच्या पेपरमध्ये आपल्याला निश्चितपणे महाराष्ट्राचा एक आस्पेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळेल. कारण अल्टिमेटली या परीक्षेमधून सिलेक्ट होणाऱ्या किंवा रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना शेवटी महाराष्ट्रातच काम करायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले इश्यूज, महाराष्ट्रातल्या डेव्हलपमेंट रिलेटेड घडामोडी या अधिकाऱ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे, किंवा मी म्हणेल की या अधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये अवेअर असलं पाहिजे. त्या अनुषंगानं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्नांची संख्या अजून वाढू शकते. त्यामुळे करंट अफेअर्स, चालू घडामोडी हा फक्त प्रिलिम्स पुरता विषय न राहता हा आपल्या मुख्यचाही एक चांगला भाग त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. तर या पेपरचं अनालिसिस करत असताना आपण पहिले एक व्यवस्थित पेपर बघून घेऊया. प्रत्येक प्रश्नामध्ये आयोगाचं काय म्हणणं होतं, कशा पद्धतीनं केलाय, आणि त्यानंतर शेवटी कन्क्लूड करूया की काय काय आपल्याला गोष्टी बघायला मिळाल्या, काय काय ऑब्झर्वेशन्स आपल्याला या पेपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता सगळ्यात स्टार्टिंगला आपण त्या ठिकाणी पेपर बघून घेऊया, पेपरमध्ये काय काय विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पेपर जो आहे, तर काही ठराविक प्रश्न जर डिझास्टर मॅनेजमेंट सारखा प्रश्न जर बघितला तर एकदम फुल टॉस लेवलला प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. एक 3-4 प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आणि साधे सरळ होते. मात्र क्रिटिकली अनालाइज, डिस्कस, एक्झामिन अशा पद्धतीचे जे काय डायरेक्टिव्ह असतात ते आपल्याला डायरेक्टली पेपरमध्ये अनालिटिकल स्वरूपाचा पेपर होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. नंबर 1, एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह ग्रोथ 100% एक्सपेक्टेड होता. पॉलिसीज आणि मेजर्स जे आहेत तर हे आपण आपल्या क्लास नोट्समध्ये 2च पॉईंट दिले होते आणि या दोन्ही पॉईंटवर आपल्याला प्रश्न बघायला मिळाला. मी तुम्हाला सांगेल या बाबतीमध्ये लेवल 1 ला याला मी कन्सिडर करेन. एक्सपेक्टेड थीम होती आणि 10च मार्कला त्या ठिकाणी प्रश्न होता लेवल 1. आणि परत याला मी हे सांगेल, क्वेश्चन इज स्टॅटिक. क्वेश्चन इज स्टॅटिक. दोन गोष्टी, पॉलिसीज आणि मेजर्स, दोन्ही गोष्टी लिहायच्या होत्या इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडियासाठी. नंबर 2चा, हाऊ डज जेंडर बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. आता जेंडर बजेटिंग ज्याला कन्सेप्ट माहिती होती त्याला हा प्रश्न लिहिण्याला जास्त अवघड गेला नसेल. मात्र तरीही मी तुम्हाला या प्रश्नाला सांगेल लेवल 2. नेचर इज डायनामिक. काय जेंडर बजेटिंगला वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया. आता पहिले तर वुमन एम्पॉवरमेंटचे आपल्याला कंपोनंट्स त्या ठिकाणी बघणं गरजेचं होतं. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे नेमकं काय, की त्यांच्याकडे पैसा आला म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट झाली, त्यांना डिसिजन मेकिंग करता आलं म्हणजे एम्पॉवरमेंट झाली, त्यांच्याकडे बेसिक
ज्या डे टू डे लाईफ मधल्या अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या खाणं पिणं आणि बेसिक गरजा झाल्या म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट झाली. वुमन एम्पॉवरमेंटचे एक एक कंपोनंट आहे आणि त्या कंपोनंटला आपल्याला जेंडर बजेटिंगनं त्या ठिकाणी लिंक करायचं. आपल्याला एक कंपोनंट, 2 कंपोनंट, 3 कंपोनंट. जेंडर बजेटिंग मध्ये ही कन्सेप्ट काय आहे, तर मला वाटतं याविषयी ऑलरेडी मी PDF एक शेअर केली होती आपल्या एक्झाम मंत्राच्या चॅनलवर आणि ती PDF परत एकदा मी शेअर केलेली आहे. जेंडर बजेटिंग रिलेटेडची आधीच मी शेअर केलेली होती, ते आता फक्त एकदा परत रिपोस्ट त्या ठिकाणी केली आहे. तर हाही प्रश्न आपल्याला लेवल 2 मध्ये जाताना बघायला मिळतो. नंबर 3चा प्रश्न, हाऊ फूड प्रोसेसिंग ऍक्ट्स एज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री. म्हणजे इथं जर आपण ऍग्रिकल्चर त्या ठिकाणी घेतलं आणि इथं इंडस्ट्री घेतलं तर ह्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम फूड प्रोसेसिंग जे आहे, फूड प्रोसेसिंग कसं करतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं होतं. आणि हाऊ जो आहे त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे लेवल 2 ला टाकतो. का? कारण 10 मार्कासाठी हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. पुढे विथ रेफरन्स टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्प्लॉयमेंट. आता याला एवढंच नाहीये, ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीला लिंक करत असताना फूड प्रोसेसिंग जे आहे रुरल इंडस्ट्रियलायझेशन एम्प्लॉयमेंट कशी करते. ग्रामीण भागामध्ये मराठीमध्ये शब्द काय वापरला त्याला, उद्योग. महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये उद्योग, जसं तुम्ही घ्या सेल्फ हेल्प ग्रुप मधून लोणचे बनवणे, पापड बनवणे इथपासून तर फूड प्रोसेसिंग मधले मँगोचे पल्प बनवणे, मँगोचे सिरप बनवणे इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट कशी होते आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग कशा पद्धतीने वाढतात, ऍग्रिकल्चरला कनेक्ट करणारा अशा पद्धतीनं प्रश्न. त्यामुळे हा प्रश्न थोडा आहे लेवल 2 कडे जाताना आपल्याला बघायला मिळतो. आणि याचं नेचर जे मी नेचर म्हणेल की थोडा स्टॅटिक आपल्याला आहे. थोडं व्यवस्थित जर अभ्यास केलेला असेल तर लिहिता येतो. नंबर 4, डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. इथं काय विचारलंय, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म. आणि मी हे ओरडू सांगत होतो खूप वेळा, मला वाटतं मागच्या लँड रिफॉर्म हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. लँड रिफॉर्म कारण प्रिलिम्सला अल्टरनेट इयर एक प्रश्न विचारला जातो लँड रिफॉर्मवर आणि मेन्स मध्ये सरळ एकच पॉईंट लँड रिफॉर्मचा मेन्शन केलेला आहे. सरळ एकच पॉईंट त्यांनी मेन्शन केलाय लँड रिफॉर्मचा. त्यामुळे त्या लँड रिफॉर्मवर प्रश्न येणं अपेक्षित होतं आणि तो प्रश्न विचारला. मात्र प्रश्न इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म विचारलेत आणि असेस हाऊ फार. परत हा प्रश्न काय होतो, अनालिटिकल होतो. दिस ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचीव्ड इन ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ऍग्रिकल्चर. आता ते काय ऑब्जेक्टिव्ह होते, तर ह्या ऑब्जेक्टिव्हचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कुठं बघायचंय, इंडियन ऍग्रिकल्चर मध्ये बघायचंय. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तर मी त्याला लेवल 3 मध्ये टाकतो आणि याला डायनामिक मध्ये पण टाकतो. बरोबर आहे, कारण हा पेपर इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म त्यांनी डायरेक्टली विचारलेले होते. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे थोडा अवघड कॅटेगरीमध्ये जातो. अजून एक प्रश्न राहिला आपला, क्वेश्चन नंबर 5. हा प्रश्न माझ्यासाठी थोडा सरप्राइजिंग होता. इतक्या खोलात जाऊन प्रश्न विचारतील असं वाटलं नव्हतं. की एक डायरेक्ट मॉडेल घेतले, एक्सप्लेन द बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर. एक्सप्लेन करणं एवढी मोठी गोष्ट नव्हती. बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर अँड हायब्रिड अॅन्युटी मॉडेल हॅम. आता हे दोन्ही पण मॉडेल जे तसं बघितलं तर काय खूप वेगळे नाहीयेत. अंडर PPT इन इंडिया. आता पुढचा जो पार्ट होता क्रिटिकली अनालाइज देअर इफेक्टिव्हनेस अँड सुटेबिलिटी. नंबर 1 मध्ये लिहायचं होतं इफेक्टिव्हनेस आणि नंबर 2 मध्ये होतं सुटेबिलिटी. बरोबर आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तर हा आपण लेवल 3 कडे जातो आणि हा आपण डायनामिक नेचर मध्ये येतो. मी याला डायनामिक म्हणण्यापेक्षा अनालिटिकलच मी म्हणेल. अनालिटिकल आहे, कम्प्लिटली क्रिटिकली अनालाइज विचारलेलं आहे. आणि 2 गोष्टी इफेक्टिव्हनेस आणि सुटेबिलिटी. BOT आणि हॅमनं कशा पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे इफेक्टिव्हनेस आहे, क्रिटिकली म्हटल्यामुळे इफेक्टिव्हनेस मध्ये परत 2 गोष्टी आपल्याला यस नो, व्हॉट आर द चॅलेंजेस, व्हॉट आर द लॅकुनाज. नंतर सुटेबिलिटी यस नो, व्हॉट आर द चॅलेंजेस ऑर बॉटलनेक्स फॉर सुटेबिलिटी इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. BOT ला काय प्रॉब्लेम आहे, तर लोकांना आपण बघितलं टोल वगैरे जे लोकांना त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये टोल भरावा लागतोय. त्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतर टोल वसूल केला जातोय. आपण ह्या गोष्टी बघितल्यात. त्यानंतर बऱ्याच वेळेला बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर मध्ये मेंटेनन्स जे आहे ते बऱ्यापैकी रोडच्या बाबतीमध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळत नाहीये. सुटेबिलिटी जी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये इंडियाच्या बाबतीमध्ये आपल्याला तेवढी बघायला मिळत नाही. इफेक्टिव्हनेस इफेक्टिव्ह आहे का, 100% आहे. एक्सप्रेस वे बघा, समृद्धी बघा किंवा इतर कुठलेही बघा, महत्वाचे रोड्स वगैरे जे आहेत ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं BOTच्या अंडर होताना बघायला मिळतात. हायब्रिड अॅन्युटी. आता हे 2 गोष्टी ज्या आहेत, पहिला पार्ट जो एक्सप्लेन होता म्हणजे जवळपास एक 3 पार्ट आपल्याला 10 मार्कासाठी या ठिकाणी लिहायचे होते. त्यामुळे हा जो पेपर आहे हा पेपर याच्यामुळे काय होतं की लेंदी होतोय, खूप लेंदी पेपर होतोय. आता इथे जस्ट इथं एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, थोडासा ऍडव्हान्टेज
UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% मिळताना दिसतो. का? क्वेश्चन तेवढे स्ट्रेट फॉरवर्ड नाहीयेत, क्रिटिकली अनालाइज अनालिटिकल आहेत आणि वेगळे आस्पेक्ट्स इंटरलिंकेजेस ज्याला इंटरलिंक्ड टॉपिक जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी एकत्र आणलेले आहेत. त्यामुळे इथे UPSC करणाऱ्यांना एक ॲडव्हान्टेज आहे. मात्र ज्यांनी MPSC ऑब्जेक्टिव्ह राज्यकडे शिफ्ट केलं होतं आणि त्यांनी डे 1 पासून म्हणजे प्रिलिम्सच्या नंतर पासून कंटिन्युअसली रायटिंग केली, जसं की आपल्याकडे सराव टेस्टमध्ये लिहिणारे विद्यार्थी, एका विद्यार्थ्याचा मला फोन येऊन गेला आकाशचा, तो म्हणला सर व्यवस्थित सगळा पेपर अटेम्प्ट केलाय, व्यवस्थित लिहिलाय. आता हे का होतंय, कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही 8 दिवसाला पेपर लिहिताय, त्याची प्रोसेसिंग करताय, तेव्हा अशा पेपरमध्ये पण तुम्हाला त्या फ्लोमध्ये त्या झोनमध्ये चांगल्या पद्धतीने पेपर अटेम्प्ट करता येतो. या उलट ज्यांनी अजिबात रायटिंग प्रॅक्टिस केलेली नाहीये किंवा फार कमी प्रमाणामध्ये रायटिंग प्रॅक्टिस केली, जे आले काहीतरी फ्रीच्या टेस्ट तेवढ्या दिल्या किंवा काहीतरी कुठेतरी बघितलं तेवढं वाचलं पेपरला गेले, त्या मंडळींना पेपर कंप्लीट झालेला नाहीये, पेपर पूर्ण करता आलेला नाही आणि बऱ्याच ठिकाणी काय लिहायचं नेमकं हेच कळलेलं नाहीये. जसं मी आता तुम्हाला सांगतो की या प्रश्नामध्ये 3 पार्ट आहेत, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच कळलं नाही की या पेपरमध्ये 3 पार्ट आहेत. BOT वाचलं, हॅम वाचलं, काहींनी लिहिलं, काहींनी काहीतरी थोडंफार करून सोडून दिलं. अशा पद्धतीनं मार्क येत नाहीत. फक्त लिहिल्यानं मार्क येत नाहीत, चांगलं लिहिल्यानं मार्क येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. MPSC असो UPSC असो, MPSC मध्ये पण आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होता तेव्हा लँग्वेजच्या पेपरमध्ये ज्यांनी चांगलं लिहिलं त्यांना चांगले मार्क 100% आले. कधी कधी साधारण लिहूनही चांगले मार्क येताना आपण बघायला, पण काहीतरी लिहिलं आणि मार्क आले असं UPSC मध्ये पण होताना दिसत नाही आणि MPSC मध्ये पण होताना दिसत नाही. त्यामुळे चांगलंच लिहावं लागेल, इफेक्टिव्ह लिहावं लागेल. बरोबर. पुढे आता सायन्स अँड टेक मधला क्वेश्चन आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियाज अचिव्हमेंट्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन द कंटेक्स्ट ऑफ, हा कम्प्लिटली UPSC पॅटर्न आहे, कम्प्लिटली UPSC पॅटर्न. इन द कंटेक्स्ट ऑफ क्लासिक वर्ड्स येते आणि पुढे काय एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करायचंय, कॉन्ट्रीब्युशन ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, पब्लिक इनिशिएटिव्ह और टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एफर्ट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्र स्पेसिफिक. आता रिसर्च इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये काय काय रिसर्च इन्स्टिट्यूट झालेत. सिरम इन्स्टिट्यूट कोणाला लिहिता आलं, कोणाला आठवलं? सिरम इन्स्टिट्यूट. काय सिरम इन्स्टिट्यूटचं कॉन्ट्रीब्युशन? कोविड वॅक्सिन. व्हायरोलॉजीचं सेंटर आहे पुण्यामध्ये, किती लोकांना माहिती आहे? बरोबर आहे. पब्लिक इनिशिएटिव्ह और टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एफर्ट्स इन महाराष्ट्र. पब्लिक इनिशिएटिव्ह लोकांनी घेतलेले काहीतरी आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एफर्ट्स, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेतलेले काही काही एफर्ट्स जे आहेत महाराष्ट्र स्पेसिफिक. अगेन्स्ट दिस बॅकग्राऊंड डिस्कस, आता परत अगेन्स्ट दिस बॅकग्राऊंड डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट ऑफ लोकल नीड बेस्ड न्यू टेक्नॉलॉजीज. नीड बेस्ड न्यू टेक्नॉलॉजीज म्हणजे काय की लोकांना शेतामध्ये फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चरमध्ये काम करत असताना एखादं गोष्ट समजा की कापूस आहे, कापसाचं जे राहिलेले झाड आहे ते उपटायला त्रास होतोय, तिथे एक नवीन काहीतरी मॉडर्न टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि कुठल्या तरी ICMR नाही आपलं येणं राहुरी विद्यापीठानं म्हणा परभणी विद्यापीठानं काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आणलं, त्या इन्स्ट्रुमेंटनं आता लोकांना सोपं करता यायला लागलं. खूप ठिकाणी आपण बघितलं की टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जे हार्वेस्टर्स आहेत, हार्वेस्टिंग करताना बऱ्याच लोकांना अडचण येते. एक नवीन हार्वेस्टर असं बनवलं की जे लोकल नीड आहे की तांदूळ आहे फॉर एक्झाम्पल, तांदूळ काढण्यासाठी कशा पद्धतीने हार्वेस्टिंगचा वापर करू शकतो, असे लोकल ड्रिव्हन जे काही इनिशिएटिव्ह आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. आणि इथं काय विचारलं, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिजिनायझेशन. इम्पॉर्टन्स विचारलेला आहे. काय महत्व आहे, तर हे महत्व आहे की लोकल नीड जे आहेत त्याच्यानुसार लोकल सुटेबल टेक्नॉलॉजी ज्या आहेत उपयोगाच्या असतात, त्याचा इफेक्टिव्हनेस होतो, त्याचा फायदा होतो, हे आपल्याला लिहिणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. त्यामुळे हा पेपर जो आहे, हा जो क्वेश्चन आहे लेवल 3 कडे जातो आणि अगेन डायनामिक पण त्या ठिकाणी आहे. आपल्याला इंटरलिंकेजेस त्या ठिकाणी करावे लागतात आणि इथं महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला काही गोष्टी लिहिणं अपेक्षित आहे. जनरल लिहून चालणार नाही. क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढचा त्यातल्याच पेपर मधला सगळ्यात सोपा प्रश्न. काय प्रश्न होता सगळ्यात सोपा? आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या योग्य उदाहरणासह. आता डायरेक्टली डिफाईन होता आणि एक्सप्लेन द व्हेरियस पेजेस. हे मी आत्ताच्या व्हॅल्यू अँड रिचमेंटच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं. कुठेही प्रश्न होता डिझास्टर मॅनेजमेंट त्या 4 सायकलच्या मध्येच लिहा, त्याच फेजेस लिहा, त्या फेजेसवर होता. हा सगळ्यात सोपा, त्यातल्यात लेवल 1 आणि स्टॅटिक आणि इझिएस्ट क्वेश्चन ऑफ दिस पेपर 7वा. पुढे आता पुढचा प्रश्न.
एक्झामाइन हाऊ, परत आला क्वेश्चन, एक्झामाइन हाऊ गव्हर्नन्स डेफिसिट्स अँड वीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेझेन्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटी इन ट्रायबल अँड बॅकवर्ड रिजन्स. बरोबर आहे, एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटी. बरोबर. नंबर एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम महाराष्ट्र. नंबर 1 मध्ये परत महाराष्ट्र स्पेसिफिक हा प्रश्न आलेला आहे. बरोबर. एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज इन ट्रायबल अँड बॅकवर्ड रिजन्स. ट्रायबल अँड बॅकवर्ड रिजन म्हणले तुम्हाला तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया. क्लासिक केस काय आहे तर गडचिरोलीची केस आहे, जिथे ट्रायबल आणि बॅकवर्ड रिजन्स आहेत. आणि काय गव्हर्नन्स डेफिसिट अँड वीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेझेन्स, त्याच्यामुळे काय होतंय एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज होतात, पर्टिक्युलरली नक्षलिझम. बरोबर. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सुटेबल एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे किंवा लिहिला पाहिजेत. हा पण प्रश्न आपल्याला काय होतो लेवल 2 कडे जातो. बरोबर आहे. तसा जर विचार केला तर हा काही स्टॅटिक नाहीये, डायनामिकच आहे. एक्झाम्पल्स वगैरे महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला लिहावे लागतील, पण हाही प्रश्न थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये जातो. डिस्कस द रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स इन सस्टेनिंग इन्सर्जन्सी अँड एक्स्ट्रीमिझम इन बॉर्डर अँड कन्फ्लिक्ट प्रोन रिजन्स ऑफ इंडिया. आता इथं परत क्वेश्चन काय, डिस्कस, परत काय रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स, पाकिस्तान, चायना आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स जे इंटरनॅशनली ऑपरेट होतात. सस्टेनिंग इन्सर्जन्सी अँड एक्स्ट्रीमिझम इन बॉर्डर अँड कन्फ्लिक्ट प्रोन. आता बॉर्डर अँड कन्फ्लिक्ट प्रोन रिजन मध्ये कुठं कुठं येतं, नॉर्थ ईस्ट इंडिया, इंडिया पाकिस्तान बॉर्डर, इंडिया बांगलादेश कडून पण आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी इन्सर्जन्सी आणि एक्स्ट्रीमिझमच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग आता इथे आपल्याला काय करायचं होतं, एक्सटर्नल फॅक्टर्स, रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर काय काय येऊ शकतो, रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर की बंदुकी बिंदुकी ह्यासारख्या गोष्टी, रिसोर्सेस सप्लाय करणे, फंडिंग, सगळ्यात महत्वाचं फंडिंग, पैसा, काळा पैसा जो येतो. आपण जे ऑपरेशन ब्लॅक मनी केलं होतं, म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला डिमॉनिटायझेशन केलं होतं, त्यात हे महत्वाचा विषय होता. बरोबर आहे, महत्वाचा विषय होता डिमॉनिटायझेशन मध्ये, तिथे आपण ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या होत्या आणि हा डिस्कसचा विषय होता. पण स्टील आय विल से की लेवल 1च म्हणेल मी, एक्सपेक्टेड लाईनवर होता. आणि क्वेश्चन जर आपण त्या ठिकाणी बघितला तर स्टॅटिकच्याच पार्टला, कारण बॉर्डर कन्फ्लिक्ट प्रोन रिजन्स मध्ये आपण एक्सपेक्ट केला होता, सेम आपल्या सराव टेस्ट मध्ये आपण प्रश्न घेतलेला होता. फक्त इथं काय केलं तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतलेला होता. बरोबर आहे. इंटरनल सिक्युरिटी challenges today require coordination, prevention and people-centric approaches rather than mere use of force. Discuss the above statement with reference to changing mandates of India's security forces and agencies. आता इथे नंबर 1 मध्ये आपल्याला काय माहित लागतं, इंडियाचे सिक्युरिटी फोर्सेस आणि एजन्सीज. सिक्युरिटी फोर्सेस इंडियाचे कुठले आहेत, फॉर एक्झाम्पल आपण सेंट्रल CAPF, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस पासून जर बघितलं, सिक्युरिटी फोर्सेस मध्ये तुमचं रॉ येतं, तुमचं IB येतं, तुमचं त्याच्यानंतर आपल्या स्टेटचे काय वेगळे फोर्स येतात. एजन्सीज पण आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी घेतलं, जसं BRO पण आहे, ती पण काम करते, जसं होम मिनिस्ट्री आहे. बरोबर आहे, इंडियाज इंटरनल सिक्युरिटीमध्ये स्टेटच्या लेवलच्या वेगळ्या आहेत. आणि इथं काय विचारलं तो रेफरन्स टू चेंजिंग मॅन्डेट. आता मॅन्डेट कसं चेंज होतं, यांचं काम जे कशा पद्धतीने बदलते इंडिया सिक्युरिटी फोर्सेस आणि एजन्सीज. तर आपण CRPF जर बघितलं असतं, CRPF आजकाल इलेक्शनच्या ड्युटीजवर आपल्याला बघायला मिळतं. सिक्युरिटी कुठं, इंटरनल सिक्युरिटी, इलेक्शन वगैरे जे फ्री अँड फेअर इलेक्शन असतील. आता वेगळ्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये फोर्स 1, महाराष्ट्राचा फोर्स 1 नावाचा जो काय आहे तर तो एक असेल, किंवा मला वाटतं C फोर्स आहे का गडचिरोलीमध्ये नक्षलिझमच्या रिलेटेड, टेररिझमच्या रिलेटेड. बरोबर आहे. अशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं, इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस. आणि हे ह्या कंटेक्स्ट मध्ये लिहायचं कोऑर्डिनेशन, प्रिव्हेन्शन अँड पीपल सेंट्रिक. मग इथं तुम्हाला समाधान स्ट्रॅटेजी लिहिता येत होती का, समाधान स्ट्रॅटेजी, किंवा जो काय आहे व्हॅम, विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल थ्रू डेव्हलपमेंट, विनिंग द हार्ट्स अँड माइंड ऑफ द पीपल थ्रू डेव्हलपमेंट. व्हॅम पॉलिसी जी होती, व्हॅम, विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल थ्रू डेव्हलपमेंट, हे समाधान असेल, व्हॅम असेल.
बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पीपल सेंट्रिक लिहिणं अपेक्षित होतं. मग हा पण क्वेश्चन जो आहे लेवल 1 चा नाही तर लेवल 2 चा जातो, डायनामिक जातो, कारण इंटरलिंकेजेस याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता क्वेश्चन लॉंग क्वेश्चन सुरू होतात. इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया हॅज बीन कन्स्टेंट बाय नंबर 1 स्ट्रक्चरल, नंबर 2 इन्स्टिट्यूशनल, बॉटलनेक्स, क्रिटिकली एक्झामाइन. परत क्वेश्चन काय, क्रिटिकली एक्झामाइन. आता इथे तसं बघायला गेलं तर लेवल 2 चा क्वेश्चन आहे, कारण हा याच्या लेवलचा आहे. आणि मात्र एक गोष्ट आहे, स्टॅटिकच आहे, कारण इकॉनॉमिक प्लॅनिंग आणि आपलं जे पहिलं पेज आहे, मला वाटतं आपल्या करंट मंत्रा नोट्सचं, मेन्सच्या नोट्सचं आपलं पहिलं पेज मी शेअर केलेलं आहे ऑलरेडी. आपण हे डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी, याच्यावर व्यवस्थित कंटेंट दिलंय. 2 गोष्टी करायच्या होत्या, स्ट्रक्चरल आणि इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक्स. इकॉनॉमिक प्लॅन स्ट्रक्चरल मध्ये तुमचा नीती आयोग पासून आणि इन्स्टिट्यूशन्स रिस्पॉन्सिबल फॉर इकॉनॉमिक प्लॅनिंग, मग तुमचं इकॉनॉमिक प्लॅनिंग ऍडवायझर, त्याच्यानंतर नीती आयोग, त्याच्या रिलेटेडचे स्ट्रक्चर असतील, ऍडवायझर असतील प्लॅनिंगचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागत होत्या. आता पुढचा सब क्वेश्चन मला, एक्झामाइन द रिझन्स फॉर रिजनल व्हेरिएशन्स इन क्रॉपिंग इंटेन्सिटी. रिजनल व्हेरिएशन्स क्रॉपिंग पॅटर्न मी तुम्हाला म्हटलं होतं 100% प्रश्न येणार. आणि तर एक्झामिन म्हणल्यामुळं हा पण परत काय झाला, हा तसा बघितलं तर 3चा मिळून एक प्रश्न होतो. हा पण प्रश्न जातो लेवल 2 कडे, आणि हा मी म्हणेल रादर अनालिटिकल आहे डायनामिक पेक्षा. काय होतं, एक्झामाइन म्हणलं रिजनल व्हेरिएशन क्रॉपिंग इंटेन्सिटी अक्रॉस इंडिया. आता क्रॉपिंग इंटेन्सिटी काही काही ठिकाणी खूप जास्त क्रॉप्स आहेत, इंटेन्सिटी जर आपण बघितली तर काही काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि याला सगळ्यात महत्वाचा रोल जर आपण घेतला रिजनल व्हेरिएशन्स, तर क्रॉपिंग इंटेन्सिटीला सगळ्यात महत्वाचं पाऊस. मराठवाडा घेतला, विदर्भ घेतला, क्रॉपिंग इंटेन्सिटी फार कमी आहे, कारण इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. वेस्टर्न महाराष्ट्र जर ते आपण घेतला, क्रॉपिंग इंटेन्सिटी खूप जास्त आहे, कारण इरिगेशन सोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबिलिटी ऑफ ते आहे, लँड यूज प्रॉपर झालाय, कोऑपरेटिव्ह सेक्टर खूप चांगलं आहे, त्यामुळे फंडिंग आहे, फंडिंगमुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगली आहे, लोकांकडे मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर खूप जास्त त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, क्लायमेट कंड्युसिव्ह आहे आणि वेगळे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी करता येतात. सेम आता इंडियाच्या लेवलला जर आपण बघायला गेलं तर वरवर बघता जो आपला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जे आपले ग्रीन रिव्हॉल्युशन रिलेटेडचे एरियाज आहेत, तमिळनाडू पासून तर पश्चिम पंजाब असेल, हरियाणा असेल, तो पार्ट जिथं खूप जास्त इंटेन्सिटी आहे. याच्या व्यतिरिक्त बिमारू स्टेट जर आपण बघितले, किंवा बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, झारखंड हा भाग घेतला, किंवा मध्य प्रदेश घेतला, राजस्थान घेतला, तर इथे क्रॉपिंग इंटेन्सिटी आपल्याला कमी बघायला मिळते. पुढे हाऊ डज क्लायमेटिक रिस्क अँड इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुएन्स क्रॉपिंग चॉईसेस. आत्ताच याच्याबद्दल मी बोललेलो आहे तुम्हाला. इन इंडिया क्लायमेटिक रिस्क मध्ये काय की पाऊस, पाणी. आता फॉर एक्झाम्पल मराठवाड्यामध्ये खूप वेळेला लोकांना द्राक्षाचं पीक त्या ठिकाणी घ्यायचं असतं, मात्र अवकाळी पावसामुळे काय होतं की द्राक्ष, गाराचा पाऊस याच्यामुळे नुकसान खूप जास्त होतं, कारण त्या पद्धतीने इरिगेशन फॅसिलिटी पण नाहीये. केळीचं उत्पादन आहे, केळी खूप जोरात वारे वगैरे सुटले, केळीचे पानं सगळे फाटून जातात. त्यामुळे केळीचं सुटेबिलिटी जी आहे ती पर्टिक्युलर जळगाव, खानदेश भागामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळते. किंवा इन जनरल बाकीच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला डिस्कस करता येतील. टू व्हॉट एक्सटेंट, हा परत बघा, कॅन प्रमोशन ऑफ मिलेट कल्टिव्हेशन हेल्प इन करेक्शन वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम इन इंडिया. मिलेट कल्टिव्हेशन आपल्या नोट्समध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर केलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे हा लेवल 2 चा आहे, अनालिटिकल क्वेश्चन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे परत सब क्वेश्चनच आलेत. सब क्वेश्चन 2 सब क्वेश्चन मिळून डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन. डिस्कस काय विचारलंय, रिलेशनशिप विचारली. नुसतं MSP नाही, हे सगळ्यात महत्वाचा होता, हा कीवर्ड होता रिलेशनशिप. त्याला इंडिकेटिंग वर्ड म्हणतो. रिस्क प्रोक्युरमेंट, बफर स्टॉक पॉलिसी आणि फूड इन्फ्लेशन इन इंडिया. आपल्याला ह्या 3 गोष्टींना लिंक करायचं होतं. MSP, त्याच्यानंतर इथं होतं बफर स्टॉक पॉलिसी, आणि त्यानंतर फूड इन्फ्लेशन. 3 गोष्टींना लिंक करायचं होतं आपल्याला आणि प्रश्नामध्ये लिहिणं अपेक्षित होतं, आणि हे होतं डिस्कस. असेस द कॉन्ट्रीब्युशन, परत इथं होतं असेस कॉन्ट्रीब्युशन ऑफ टेक्नॉलॉजी मिशन्स टुवर्ड्स ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन. टेक्नॉलॉजी मिशन्स कुठलं आहे, तुमचं बायोटेक्नॉलॉजीचं मिशन आहे, तुमचं नॅनो टेक्नॉलॉजीचं आहे, किंवा तुमचं अजून टेक्नॉलॉजी मिशन्स मध्ये काय काय येतं बरं, ऍग्रिकल्चर रिलेटेडचे बरेचसे मिशन्स आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेडचे. हे सगळे मिशन्स आपल्याला त्या ठिकाणी असेस करणं होतं. कॉन्ट्रीब्युशन टेक्नॉलॉजी टुवर्ड्स ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन, त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन कशा पद्धतीने झालं हे लिहिणं. हा परत जो क्वेश्चन आहे
जवळपास लेवल 2 मध्ये जातो आणि हा जो प्रश्न आहे तसा स्टॅटिकच आहे. एक जर हा थोडा प्रश्न सोडला बफर स्टॉक आणि ह्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला लिहितं. पुढे क्वेश्चन नंबर 14. इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम स्टेट लेड इम्पोर्ट इन्स्टिट्यूशन मार्केट ओरिएंटेड लेवल क्रिटिकली एक्झामाइन आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तर हा लेवल 2 मध्ये जातो. मात्र हा प्रश्न स्टॅटिकच आहे, कारण काय हे एक्सपेक्टेड होतच. इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे त्याचं इव्हॉल्युशन किंवा याच्यावर ऑलरेडी आपण सराव टेस्टमध्ये प्रश्न विचारलेला आहेच, क्वेश्चन विचारलेला होता. पुढे वाधवन पोर्ट हा एकमेव प्रश्न आहे जो थोडासा डायरेक्ट करंट लिंक्ड आहे. करंट लिंक्ड आणि महाराष्ट्र. ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेप इन स्ट्रेंथनिंग इंडियाज मॅरिटाईम कॅपॅसिटी इन दिस कंटेक्स्ट यूपीसी पॅटर्न एक्झामिन म्हटलेलं आहे. द स्ट्रक्चरल चॅलेंजेस फेसिंग काय विचारलं पर्टिक्युलरली स्ट्रक्चरल चॅलेंजेस फेसिंग इंडियाज पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. इंडियाच्या पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे स्ट्रक्चरल चॅलेंजेस म्हणजे काय की आपल्याकडे जे पोर्ट आहेत त्याच्या डॉकचे जे डेप्थ जास्त नाही आहेत, खूप हेवी कंटेनर शिप्स ज्या आहेत आपल्याकडे येऊ शकत नाहीये. हा बेसिक आपल्याला त्या ठिकाणी ज्या अशा गोष्टी आहेत स्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्या लिहिणं अपेक्षित होतं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा लेवल 2 कडे जातो. आणि डायनामिक कारण करंट लिंक त्याला प्रश्न आहे. पुढे जर आपण क्वेश्चन नंबर 16 अनालाइज करायचा प्रयत्न केला, अनालाइज हाऊ रिसेंट डेव्हलपमेंट. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता बरेच लोक काय करतात मी बघितलं मार्केटमध्ये काहीतरी पेपरच्या कटिंग आणायच्या, जुन्या बातम्या लावायच्या, प्रश्न कुठून आला ह्या करंटमुळे आला. एवढा हा जो पेपर आहे कमीत कमी हा करंट रिलेटेड नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्या सिलेबसला धरून आणि स्टॅटिकच पार्ट आहे. त्यामुळे कुठेतरी मिलेट विषयी न्यूज आली म्हणून मिलेटवर प्रश्न आला, कुठेतरी इकॉनॉमिक पॉलिसीवर चर्चा झाली म्हणून इकॉनॉमिक पॉलिसीवर प्रश्न आला, लँड रिफॉर्मवर एक आर्टिकल आलं होतं म्हणून लँड रिफॉर्मवर प्रश्न आला. असं नाहीये दादांनो. म्हणजे किती दिवस लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालणार आहे. मला वाटत नाही की खूप जास्त याच्यामध्ये करंटचा काही स्कोप आहे. वाधवन पोर्टचा एक प्रश्न सोडला, मिलेटला थोडंसं मागे आपण सेलिब्रेट केलं होतं, दॅट्स ओके. बट मिलेटला आपण आपल्या कोर थीम मध्ये इन्क्लूड केलं. आपल्या मेन्सच्या नोट्समध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण शेअर केलेत. कशाचं करंट आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेलं आहे. आणि आपण करंटच्या नोट्समध्ये नाही तर बेसिक स्टॅटिक ज्या कोर GS3च्या नोट्स त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळं तिथे मला असं वाटतं की फार जास्त काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळणार नाहीत. विनाकारण काहीतरी पेपर कटिंग कुठल्या तरी न्यूज आणायच्या आणि त्या जोडून थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये करंट बद्दल अजून भीती घालून द्यायची, अशा गोष्टी करण्याची हा निश्चितपणे पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करंटला थोडंसं फॉलो अप घेणं, त्याला ट्रॅक करणं हे गरजेचं आहेच. ज्या पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप आता आपल्याला बघायला मिळतं. अनालाइज how recent developments in science and technology are influencing social, economic and administrative realities of Maharashtra. परत हा प्रश्न काय आला, महाराष्ट्र स्पेसिफिक आला. एक्झाम्पल्स तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिकच लिहावे लागतील. रिसेंट डेव्हलपमेंट्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्सप्लेन हाऊ दिस डेव्हलपमेंट्स आर रिफ्लेक्टेड इन एव्हरीडे लाईफ विथ सुटेबल एक्झाम्पल्स. एव्हरीडे लाईफ मध्ये आपल्याला काय काय इथं तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग केलेलं पाहिजे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न डायरेक्ट लेवल 3 कडे जातो आणि हा डायनामिक होऊन जातो. का तुम्हाला करंट रिलेटेड गोष्टी माहित पाहिजेत. रियालिटीज ऑफ महाराष्ट्र ज्या आहेत, महाराष्ट्रामधल्या डेव्हलपमेंट जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मी जसं तुम्हाला म्हटलं की एखादी गोष्ट काहीतरी महाराष्ट्रानं टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आणली आणि ती टेक्नॉलॉजी तुम्ही आता डे टू डे लाईफमध्ये तुमच्या वापरताय. की सकाळी स्त्रिया ज्या आहेत सकाळी स्वयंपाक करताना पूर्वी त्यांच्याकडं ही गोष्ट नसायची, आता ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे काय होते की लगेच त्या ठिकाणी त्यांना ती गोष्ट अवेलेबल होते. त्यांच्या आयुष्यामध्ये एक बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. शेतकरी आहे, शेतामध्ये काम करत असताना त्याला पूर्वी ह्या गोष्टीसाठी खूप जास्त वेळ लागायचा. आता ती टेक्नॉलॉजी आल्यामुळे काय झालं, जसं की आपल्याला GPS GIS टेक्नॉलॉजी असतील, याच्यामुळे ऍटलिस्ट आपल्याला एक गोष्ट झाली आहे की लोकांना याची नुकसान भरपाई जी आहे तर गव्हर्नमेंट काय करतं की इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप इन्शुरन्स पॉलिसीमध्ये त्याला इन्क्लूड केलेलं आहे. नंतर ड्रोन आहे, ड्रोन फॉर एक्झाम्पल आपल्याला ड्रोन आहेत, ड्रोननुसार आपल्याला काय येतं सर्व्हे करता येतं, नंतर फवारणी करता येते. त्यानंतर फर्टिगेशन सारखी टेक्नॉलॉजी असेल, फर्टिगेशन जे आहे त्याच्यामधून खतं वगैरे आपल्याला त्या ठिकाणी देता येत आहेत. त्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर टेक्नॉलॉजीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजीत त्याचे डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतात. पुढं एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ सोसायटल अवेअरनेस. काय विचारलं, इम्पॉर्टन्स कशाचं, सोसायटल अवेअरनेस रिगार्डिंग ॲडव्हान्स फील्ड सच ॲज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी और नॅनो टेक्नॉलॉजी इन द कंटेक्स्ट ऑफ रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप इन महाराष्ट्र. डिस्कस मेजर इश्यूज रिलेटेड टू IPR इन दीज फील्ड. कुठल्या याच्यामध्ये IPR मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स,
बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. काय विचारलं आपल्याला, तर मेजर इश्यूज विचारलेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचे, आणि इम्पॉर्टन्स एक्सप्लेन केलं कशाचं, सोसायटल अवेअरनेसची काय गरज आहे, कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आता इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर बघितलं तर आयटी फील्ड मधले बरेचसे पेटंट जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये इश्यूज झालेले आपण बघितलेले. दुसरं कोणीतरी जसं IIT बॉम्बे याचा असेल किंवा फार्मा कंपनी ज्या आहेत याच्यामध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आता इथं जर तसं बघायला गेलं तर तीनच टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. तर ह्या तीनच टेक्नॉलॉजी आहेत. आता रोबोटिक्सच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर रोबोट हॅकॅथॉन एक झाली होती, तर मुंबईला का कुठेतरी झालं, तिथं अशा पद्धतीने काहीतरी इश्यू झाला होता. त्यानंतर जर आपण बघितलं रिसर्च इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप इन द कंटेक्स्ट ऑफ रिसर्च इनोव्हेशन. आता इंटर्नशिप वगैरे म्हटलं तर प्रॅडाचा एक इश्यू झाला होता बघा, प्रॅडा आणि कोल्हापुरी चप्पल. पण हा जो विषय आहे हा याच्या रिलेटेड नाहीये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही, रोबोटिक्स नाही, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी, पण मात्र एंटरप्रिनरशिप रिलेटेड आहे. कुठला, प्रॅडाचा इश्यू होता. आपण करंट मंत्रा जे आपल्या सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण खूप वेळाला हा बघितला होता, प्रॅडा कोल्हापुरी चप्पलचा इश्यू त्या ठिकाणी झालेला होता. हा जो प्रश्न आहे हा पण प्रश्न लेवल 3 कडे जातो आणि हा पण प्रश्न डायनामिक, आणि हा प्रश्न जो आहे परत महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला बघायला मिळतो. पुढे जर आपण बघितलं, डिस्कस हाऊ पोल्युटर पे प्रिन्सिपल इंटिग्रेट्स विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. दोन गोष्टी या ठिकाणी लिंक केल्या आहेत, एन्व्हायरमेंटल पॉलिसी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. कशासोबत, पोल्युटर पे प्रिन्सिपल. आता ही जी कन्सेप्ट आहे इंडियाच्या बाबतीमध्ये, पोल्युटर पे प्रिन्सिपल, आपण त्याला CBDT म्हणतो, कॉमन बट डिफरन्शिएटेड CBDT, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी, CBDR रिस्पॉन्सिबिलिटीज, बरोबर आहे. इफ आय एम नॉट रॉंग, रिस्पॉन्सिबिलिटी आता आठवत नाही मला, बरेच दिवस झाले. डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. तर इंडियाचं काय म्हणणं आहे की तुम्ही पोल्युटर पे प्रिन्सिपल आमच्यावर लावू शकत नाही, कारण आम्ही ऑलरेडी डेव्हलपिंगच्या स्टेजमध्ये, तुम्ही डेव्हलप झाले म्हणून तुम्ही आता लावता, तुम्ही ऑलरेडी पोल्युशन करून ठेवलंय. आता आमची डेव्हलपमेंटची वेळ आली तर तुम्ही आता असं म्हणू नाही शकत की तुम्ही आता पोल्युशन करू नका, आणि पोल्युटर तुम्ही जर करत असाल तर त्याचं पे करा. मात्र आपण काय केलं की जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं आपण काळजी घेतलेली आहे, मात्र आपण हा प्रिन्सिपल फॉलो करत नाही. आपण म्हणतो कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांना मान्य आहे, कॉमन आहे, बट डिफरन्शिएट करा ना. तुम्ही डेव्हलप वालेत, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी जास्त घ्या, आम्ही डेव्हलपिंग वालेत, आम्ही थोडीफार घेऊया. कम्प्लीट आमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकून चालणार नाही. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी ह्या प्रिन्सिपलनुसार आपल्याला काय बघायला मिळतं, तर पोल्युटर पे प्रिन्सिपल, आणि मग तो आपल्या एन्व्हायरमेंटल पॉलिसीज आणि सपोर्ट. हा परत डिस्कस विचारल्यामुळे हा लेवल 2 चा प्रश्न आहे आणि कम्प्लीट अनालिटिकल प्रश्न आहे. इंटरलिंक तुम्हाला करावं लागते. नंतर एक्झामिन परत आला, हाऊ द इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स नेसेसिटाइज चेंजेस इन कंट्रीज सिक्युरिटी आर्किटेक्चर अँड इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्स. दोन गोष्टी येतात, इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स, कसं इव्हॉल्विंग नेचर. इव्हॉल्विंग नेचर म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं सायबर सिक्युरिटी, बरोबर आहे. टेररिझम जे आहे त्याचं चेंजिंग नेचर, टेररिझम जे त्याचं चेंजिंग नेचर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. सायबर सिक्युरिटी, सायबर अटॅक्स, इथं तुम्ही सर्ट इन आपलं जे एक महत्वाचं सायबर रिलेटेडचं इन्स्टिट्यूशन आहे किंवा सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे त्याच्या रिलेटेड लिहिणं अपेक्षित होतं. मला वाटतं एक्झामिन असल्यामुळे परत हा काय होतो, क्वेश्चन जो आहे लेवल 2 कडे जातो, आणि हा क्वेश्चन थोडासा डायनामिक क्वेश्चन होऊन बसतो एक्झामिन म्हटल्यानंतर. पुढे अनालाइज द रोल ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट एजन्सीज, नंबर 1, अँड टेक्नॉलॉजिकल मेजर्स इन ऍड्रेसिंग सिक्युरिटी चॅलेंजेस इन बॉर्डर रिजन. आता बॉर्डर रिजन मध्ये परत काय आलं आपलं, इंडिया चायना, इंडिया पाकिस्तान, इंडिया बांगलादेश, मेनली ह्या 3 तरी आल्याच. मग आता इथं काय लिहिणं अपेक्षित होतं, अनालाइज होतं, रोल ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट इज. बीआरओ न काय केलं, अटल सेतू बांधला. बीआरओ काय करतंय तर बॉर्डरचे रोड बांधतंय, बरोबर आहे. सिक्युरिटी एजन्सी, नवीन टेक्नॉलॉजी मेजर्स, टेक्नॉलॉजी मध्ये मला वाटतं एक
बोल्ड QIT नावाची एक टेक्नॉलॉजी आपली, ज्याच्यामध्ये आपण लेझर म्हणा किंवा ड्रोन म्हणा किंवा अजून CCTV म्हणा, या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो. तर थोडंसं CAPFच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस तयारी केल्यामुळं काही काही गोष्टी आठवतात. मात्र हा पण क्वेश्चन तसा जो आहे लेवल 2 कडे जातो. मात्र हा क्वेश्चन आय विल से स्टॅटिक आहे. एक्सपेक्टेड होतं, इथं अभ्यास करून हा क्वेश्चन मॅनेज करता आला असता. बरोबर, इथपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. आता थोडंसं पुढे अनालिसिस कडे येऊया आपण. म्हणजे मार्क डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, इकॉनॉमी सर्वात जास्त वेटेज इकॉनॉमीला दिलं, जवळपास एक 80 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. नंबर 2 मध्ये आपल्याला सिक्युरिटी बघायला मिळतं, इथं जवळपास एक 4 ते 5 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले, 65 मार्क. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, परत अप्लिकेशन विचारलेलं आहे, ऍग्रिकल्चर रिलेटेडचे प्रश्न होते, एन्व्हायरमेंटचा एक प्रश्न, इन्फ्राचा एक प्रश्न आणि डिझास्टर मॅनेजमेंट सगळ्यात कमी म्हणजे 10 मार्कांसाठी एक प्रश्न फक्त विचारलेला होता. आता ट्रेंड जो आहे, मला असं वाटतं ऍज एक्सपेक्टेड काय झालं होतं महाराष्ट्र स्पेसिफिक, कारण या आधी आपण सांगितलेलं होतं की महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न येतील. हे मी खूप वेळा खूप जणांना सांगितलेलं होतं. जवळपास 4 प्रश्न आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक विचारले लागले. क्रिटिकल इव्हॅल्युएशन आपल्याला बघायला मिळालं की हे खूप जास्त वाढलेलं आहे. हे सरप्राईज होतं, हे मी एक्सपेक्ट केलेलं नव्हतं पहिल्या असलेलं. नंतर मोर स्टॅटिक प्लस इंटरलिंक टॉपिक्स जे होते, इंटरलिंक टॉपिक्स आपल्याला बघायला मिळाले. बरोबर आहे. करंट अफेअर्स, एकदम मिनिमम करंट अफेअर्स आपल्याला या पेपरमधून बघायला मिळालं. परत नंबर 1 रँडमनेस म्हणण्यापेक्षा मी म्हणलं की डिस्प्रपोर्शनेट क्वेश्चन अँड मार्क डिस्ट्रीब्युशन. 10 मार्कासाठी 15 मार्कासाठी 10 मार्क क्वेश्चनला 3 पार्ट्स आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे हा पेपर कसा होतोय, तर पेपर हा लेंदी होतोय. त्यानंतर पेपर कसा होतोय, मॉडरेट टू डिफिकल्ट. मॉडरेट म्हणणारच नाही, पेपर इज डिफिकल्ट. पेपर इज लाईक UPSC पॅटर्न. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला या पेपरच्या बाबतीमध्ये अनालिसिस करता येऊ शकतं. आता हे जे आहे, आपण आपल्या फाउंडेशन बॅच असेल किंवा मॅप असेल, मेन्स असेल प्रोग्राम, याच्यामध्ये या बाबतीमध्ये डिटेलमध्ये तयारी करून घेतच असतो. त्यानंतर आपलं जे इथिक्सचं पुस्तक आहे, जवळपास एक मला वाटतं आपण खूप वेळा ह्या गोष्टीबद्दल बोललोय की लोकसत्तानं त्याला रिकमेंड केलेलं आहे UPSC साठी त्याला लोकसत्तानं रिकमेंड केलेलं आहे. आणि याच एसे इथिक्स आपण मॉड्यूल घेतलं होतं, त्याचा फायदा आता पुढच्या येणाऱ्या पेपरमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना झालेला असेल. मला असं वाटतं अजून डिटेलमध्ये याचं एक्सप्लेनेशन आपल्याला करता येईल. सध्या एवढंच आहे की 26ला जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत त्यांनी याला व्यवस्थित हा सेशन जो आहे बघून घ्या. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याही एकदा लिंक करून बघा. आणि याच्या पलीकडे जाऊन बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की काय असतं की सर तुमचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते फुल लेंथ टेस्ट मधले सोपे वाटले. मी म्हणलं बरोबर आहे, शेवटी आपण सोपे टाकले होते कॉन्फिडन्स बुस्टर म्हणून. आपल्या सेक्शनल टेस्ट मधले क्वेश्चन असेच अनालिटिकल आणि डिटेलवाले होते, ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित सगळा सिलेबस कव्हर केला होता. म्हणून जवळपास रिफ्लेक्शन मध्ये 17+ प्रश्न आपण ज्या काही वेगळ्या टेस्ट घेतल्या होत्या त्याच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होताना बघायला मिळाले. त्यातले फक्त तुम्हाला जस्ट काही गोष्टी मी दाखवतो की कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे बघा, जेंडर बजेट आणि हा जो क्वेश्चन होता तो आपण कव्हर केला होता, जेंडर बजेटच्या रिलेटेड असेल. त्यानंतर आपल्या टेस्ट मधला इकॉनॉमिक प्लॅनिंगचा प्रश्न, इन्क्लुझिव्ह ग्रोथचा प्रश्न. त्यानंतर जर बघितलं आपण MSP आपण घेतलं होतं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. डायरेक्टली नाही आलं तरी MSPच्या माध्यमातून आपल्याला बफर स्टॉक जो PDSचाच भाग आहे तो आपण त्या ठिकाणी बघितलेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं इंटरनल सिक्युरिटी विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र, इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस फेस बाय इंडिया विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, हा फक्त आणि फक्त आपणच घेतला होता. येस, फक्त एक्झाम मंत्राने महाराष्ट्र स्पेसिफिक सिक्युरिटी रिलेटेड प्रश्न काढला होता. मार्केटमध्ये कुणीही याला टच केलेलं नव्हतं. आपणच होतो जे पहिल्या डे 1 पासून सांगत होतो महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न येणार आणि जवळपास 25% येणार. थोडं कमी वेटेज आलं पण महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आले. येस. पुढे त्यानंतर जर आपण बघितलं तर इथे पण आपल्याला बघायला मिळतंय सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डेली लाईफ, दैनंदिन जीवन, आपण याच्यावर प्रश्न घेतलेला होता. त्यानंतर पोल्युशन रिलेटेड तो पण प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. त्यानंतर जर बघितलं आपण तर क्रॉपिंग पॅटर्नवर डायरेक्टली इन्फ्लुएन्सिंग क्रॉपिंग पॅटर्न फॅक्टर्स, त्यांनी रिझन्स विचारला, आपण शब्द फॅक्टर्स वापरला होता.
टेक्नॉलॉजी युज्ड इन ऍग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन कसं झालं, हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला होता. इश्यूज इन फूड सिक्युरिटी म्हणजे जेच होते आपले पीपीपी, प्रायव्हेट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन्व्हेस्टमेंट, पीपीपी आपण घेतलेलं होतं. हा, आपण एवढा स्पेसिफिक क्वेश्चन नव्हता टाकला की बीओटी आणि हॅमवर प्रश्न नव्हता, मात्र पीपीपीवर आपण त्या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला होता. त्यानंतर जर बघितलं क्रॉपिंग पॅटर्न आपण ऑलरेडी घेतला, एमएसपी आपण घेतला होता. नंतर इंडस्ट्रियल सेक्टर जे लिबरेशन आणि कसे चेंजेस गेलेत, इंडस्ट्रियल सेक्टर, इंडस्ट्रियल पॉलिसीवरचा प्रश्न होता लिबरेशन नंतरच्या. त्यानंतर जर आपण बफर स्टॉक वगैरे पण ते पण घेतलेलंच होतं. इंटरनल सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स तो पण प्रश्न घेतला होता आपण. त्याच्यानंतर इंडियन सायंटिस्ट, कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन सायंटिस्ट इन अचिव्हिंग टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, तो पण इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, प्रॉब्लेम्स इन अचिव्हिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ, तो पण आपण घेतलेलाच होता. ठीक आहे, काही काही क्वेश्चन हे रिपीट झालेत. लँड रिफॉर्मवर प्रश्न म्हटलं होतं येईल, तो आपण घेतला होता. इंडस्ट्रियल पॉलिसी, इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी, डायरेक्टली इव्हॉल्युशनवर प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला होता. याच्या आधी आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेतच. मिलेट कल्टिवेशन, मिलेट कल्टिवेशन आहे बघा, कुठे गेलं ते मिलेट कल्टिवेशन, मिलेट कल्टिवेशनवर आपण प्रश्न घेतलेला होता. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट मी सांगितलं होतं बघा, डीएम, प्रत्येक प्रश्न आला ह्या फेज लिहा, हे सायकल लिहा, तसंच आयोगानं त्या ठिकाणी विचारलेलं आपल्याला बघायला मिळते. इकॉनॉमिक प्लॅनिंग हॅज बीन कन्सिस्टंट स्ट्रक्चरल, त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग घेतला होता. इंडियन इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग आपण घेतलं होतं. त्यांनी काय विचारलंय, कन्स्टंट्स विचारलेत, बॉटलनेक्स, इश्यूजच विचारलेत, ते पण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं होतं. आणि हा इन्क्लुझिव्ह ग्रोथचं काय विचारलं होतं, पॉलिसीज आणि मेजर्स. आपण काय दिलं, मेजर्स, आपण काय दिलं, पॉलिसी. दोन्ही गोष्टी आपण त्याच्या कव्हर केलेल्या होत्या. अशा प्रकारे मला असं वाटतं आपण डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. अजून डिटेलमध्ये आपण करूया निश्चित पुढे येणाऱ्या काळामध्ये. प्रिलिम झाल्यानंतर आपण व्यवस्थित एसए, जीएस 1, 2, 3 पेज सेपरेट सेशन्स घेऊन कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने याच्याकडे बघितलं पाहिजे, हे डिटेलमध्ये आपण बघूया. तुम्हाला काय वाटतं या पेपरविषयी, पेपर अवघड होता का, निश्चित कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.